हॅलो गाईज. सो आम्ही आलो आहे एका नवीन प्रवासाला आणि यावेळी आम्ही थेट पोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. सो आम्ही आता आहोत कृष्णराजपुरमला, म्हणजेच बँगलोरला. आता आम्ही इथून जाऊ हॉटेलला, चेक इन करू आणि त्याच्यानंतर एकदा चेक इन केल्यानंतर तुम्हाला रूम टूर देतो. सो 2 दिवस आम्ही बँगलोर आणि त्याच्या पुढे 2 दिवस आम्ही असणार आहोत हम्पीला. सो चला आपण एक्सप्लोर करूया आता बँगलोर. हॅलो गाईज. सो फायनली आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. आम्ही आलो आहोत हायत सेंट्रिक बँगलोरला. सो खूप कॉम्पॅक्ट अशी रूम आहे बिकॉज सेंट्रिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळे लास्ट टाइम आम्ही जे होतो पार्क आहेत हैदराबादला, दॅट वॉज ह्यूज प्रॉपर्टी, त्यामुळे त्याची रूम साईज पण तशी होती. आता आम्ही आलो आहोत सेंट्रिकला, त्यामुळे इकडची थोडी कॉम्पॅक्ट साईज आहे पण क्यूट आहे. सिन्स आम्हाला फक्त 2 नाईट्स इथे स्पेंड करायचे आहेत आणि इथून जायचं आम्हाला हम्पीला. सो एक होतं की ट्रॅफिक खूप लागला आम्हाला, त्यामुळे आता आम्हाला आमचं प्लॅनिंग जे आहे ते प्रॉपर शेड्यूल करायला लागणार आहे. तुम्हाला मी देतो क्विक रूम टूर. बघा कशी आहे आमची ही सेंट्रिकची रूम. सो इथे एंटर केल्यानंतर आहे हा किंग साईज मोठा असा बेड आणि मस्त मागे असं ग्राफिक डिझाईन आहे काहीतरी. त्याच्यानंतर या साईडला इथे क्लोथ्स वगैरे सुकवायला त्यांनी एक स्टँड दिलेला आहे. इथे TV आहे. या साईडला बघा बेडच्या बाजूला तिकडे पण एक डेस्क आहे, क्लॉक ठेवला आहे आणि इथे फोन आहे आणि इथे एक मस्त असं डेस्क आहे. या इथे पण एक त्यांनी टेबल चेअर्स वगैरे दिलेले आहेत. इथे एक छोटासा सोफा दिला आहे त्यांनी, जस्ट चिल आउट करायचा असेल, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत तर. त्याच्यानंतर इकडे आपला मिनी बार सेक्शन आहे. जर काही ते हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, जे आतमध्ये त्यांनी स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर आमचा फेवरेट कॉफी सेक्शन. त्याच्यानंतर इथे आहे काही स्नॅक्स वगैरे तुम्हाला काही एन्जॉय करायचे असतील तर. त्याच्यानंतर हे आहे यांचं बाथरूम. त्याच्यानंतर जसं एंटर करू एक मोठासा मिरर आहे, वॉश बेसिन एरिया अँड ऑल. त्याच्यानंतर इथे सगळे त्यांचे जे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, जे ॲम्युनिटीज आहेत बाथरूम त्या. इथे जर आपण हा स्लाईड करू तर इथे आहे बाथरूम एरिया. छोटूसाच आहे पण क्यूट कॉम्पॅक्ट आहे. आणि इथे आहे वॉशरूम एरिया. या साईडला पण एक विंडो आहे, जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर करू शकता. सो ही होती हायत सेंट्रिक बँगलोरची रूम टूर. इथे ऋषी ऑलरेडी टायर्ड झालेला आहे कारण आमची ट्रेन पण लेट होती त्यामुळे. सो चला आता आम्ही पटापट फ्रेश होतो, त्याच्यानंतर काहीतरी खातो कारण भूक लागली आहे आणि मग तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत बाय बाय. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता लागली आहे भूक, त्यामुळे आम्ही आता इथे ऑर्डर केलं आहे पटापट. आम्ही मागवलो आहे चिकन करी एक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे चिकन रयाला सीमा स्टार्टर डिश आहे आणि आहे बटर नान. तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय. सो ही आहे चिकन बोनलेस करी, चिकन रयाला सीमा. हे इकडचं आंध्रा स्पेशल स्टार्टर काहीतरी होतं, स्पायसी आहे ते खूप. आणि बटर नान. ती ऋषीची पण प्लेट आहे. तर आता आम्ही खायला घेतो आणि त्याच्यानंतर मग बघू. आता ऑलमोस्ट संध्याकाळी होत आले आहेत, सो आम्ही बघू जर कुठली प्लेसला जाता आलं लवकरात लवकर तर आम्ही तिथे जातो. विधानसौधा लेजिस्लेटिव्ह हाऊस ही भारतातील बँगलोर मधील एक इमारत आहे जी कर्नाटक राज्य विधानसभेची जागा म्हणून काम करते. हे निओ द्रविड शैलीत बांधले गेले आहे आणि 1956 मध्ये पूर्ण झाले आहे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की प्रत्येकाला मामाच्या गावाला जायचे वेध लागतात. जसे आपण जातो तसे राजा बादशाह यांनाही वेध लागायचे. असाच होता म्हैसूरचा राजा टिपू सुलतान. म्हैसूरला राज्य तर करायचा पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो कुठे यायचा माहिती आहे? इथे बँगलोरला. आणि हा आहे त्याचा समर पॅलेस, टिपू सुलतानचा समर पॅलेस. चला तर बघूया कसा आहे हा त्याचा समर पॅलेस, अर्थात उन्हाळी राजवाडा. या पॅलेसची रचना पूर्णपणे सागवानाची होती आणि ती खांब, कमानी आणि बाल्कनीने सुशोभित केलेली होती. असे मानले जाते की टिपू सुलतान वरच्या मजल्यावरील पूर्व आणि पश्चिम बाल्कनीतून दरबार चालवत असे. पहिल्या मजल्यावर 4 लहान खोल्या आहेत जे झेनाना क्वार्टर्स होते. राजवाड्याच्या भिंतींना सुशोभित करणारे सुंदर फुलांचे आकृतिबंध आहेत. तळमजल्यावरील खोल्या टिपू सुलतान आणि त्याच्या प्रशासनाच्या विविध कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या छोट्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. त्यावेळच्या लोकांची आणि ठिकाणांची नव्याने केलेली चित्रे सुद्धा आज इथे पाहायला मिळते.
टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्याचे सोन्याचे सिंहासन उद्ध्वस्त केले आणि त्याचे भाग लिलाव करण्यात आले. इकडचे बहुतांश बस स्टॉप हे असे झाडांनी कव्हर केलेले होते, त्यामुळे खूप छान दिसत होते. सो आता आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला, जो आहे बँगलोर फोर्ट. सो या साईडला दिसतोय बँगलोर फोर्ट. आपली जी ह्याची लोकेशन होती टिपू सुलतान पॅलेस, तिथून हार्डली 450 मीटर्सवरतीच आहे बँगलोर फोर्ट. चला बघूया काय आहे नक्की आतमध्ये. बँगलोरच्या या किल्ल्याची सुरुवात 1537 मध्ये मातीचा किल्ला म्हणून झाली. बांधकाम करणारा केम्पागौडा पहिला होता, जो विजयनगर साम्राज्याचा मालक आणि बँगलोरचा संस्थापक होता. 1761 मध्ये हैदर अलीने मातीच्या किल्ल्याची जागा दगडी किल्ल्याने बनवली आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्ध त्याचा मुलगा टिपू सुलतान याने त्यात आणखीन सुधारणा केली. 1791 मध्ये अँग्लो म्हैसूर युद्धादरम्यान त्याचे नुकसान झाले होते. हे अजूनही 18व्या शतकातील लष्करी तटबंदीचे उत्तम उदाहरण आहे. आज कृष्णराजेंद्र रोडवरील किल्ल्याचा दिल्ली दरवाजा आणि 2 बुरुज हे किल्ल्याचे प्राथमिक अवशेष आहेत. सो आता आम्हाला जायचं आहे लालबाग बोटॅनिकल गार्डनला आणि आम्ही पकडतो इथून मेट्रो. बँगलोर फोर्टच्या इथूनच हार्डली 1 मिनिटवरती मेट्रो स्टेशन होतं. सो आता तिथून आम्ही पकडतो आहे. बघू बँगलोरचा फर्स्ट मेट्रो एक्सपिरियन्स कसा आहे ते. आणि आता आपण आलो आहोत बँगलोरमधल्या आपल्या लास्ट स्पॉटला, जे आहे लालबाग बोटॅनिकल गार्डन. दुपारची वेळ आहे, खूप ऊन आहे. सो आता आम्ही जातो, कारण खूप मोठं गार्डन आहे. सो बघूया इथे आतमध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात ते. सो चला जाऊया. सो जसं मी मगाशी म्हटलं की खूप मोठं हे एकूण जे आहे टोटल एरिया याचा 240 एकर आहे. आणि इथे बघू शकतात 22 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. ॲक्वेरियमपासून रोज गार्डन, ग्लास हाऊस, जॅपनीज गार्डन, भरपूर गोष्टी आहेत. आणि खूप छान प्रकारे क्लीन दिसतंय. इथूनच एंट्री करताना समजतं की खूप क्लीन आहे. सो दुपारच्या उन्हाच्या कडाक्याच्या ह्याच्यामध्ये एक विसावा घेण्यासाठी छान जागा आहे ही. चला आपण एक्सप्लोर करूया लालबाग बोटॅनिकल गार्डन. स्टार्टिंगलाच हा हाय करतोय, वेलकम करतोय, हॅलो. सो पहिला स्पॉट जो आपण हे आलो आहे तो आहे संकन गार्डन. एक गार्डनच आहे असं मस्तपणे पूर्ण हिरवागार, बसायला वेगवेगळी जागा त्या लोकांनी दिलेल्या आहेत. इथे ऋषी जो आहे तो 360वरती शूट करतोय. आणि तुम्ही बघू शकता मस्त थंडगार वाटतंय, बिलकुल उन्हाची जवळ येत नाही, गारवा आहे. आणि बसायला त्या लोकांनी इथे सीट्स पण ठेवलेले आहेत. खूप मोठं आहे, असं मागपर्यंत वॉकिंगसाठी एरिया छान आहे हा. बेसिकली वॉकिंग किंवा फोटोशूट वगैरे करायला वगैरे खूप छान एरिया आहे.
उन्हाळा असल्यामुळे तेवढी जास्त इथे फ्लावरिंग वगैरे नाही झाली आहे रोज गार्डनमध्ये वगैरे. एखाद दुसरं फ्लावर दिसतंय कारण तेवढं क्लायमेट पण गरम आहे. बट हा फोटोज वगैरे काढण्यासाठी प्लेस खूप छान आहे. तुम्ही नक्की विजिट करा लालबाग बोटॅनिकल गार्डनला. आय विल सजेस्ट की थोडं पावसाळ्यात वगैरे या किंवा थंडीच्या सीझनमध्ये या, कारण आता ऊन आहे इथे त्यामुळे ना तेवढे तुम्हाला ग्रीनरी तर दिसेल पण फ्लावर्स वगैरे तेवढे ब्लूम अजून नाही झालेत किंवा होऊन गेले पण असतील. बट ओव्हरऑल खूप मोठं आहे इथे फिरायचं म्हणजे तुमच्याकडे एक पूर्ण दिवस हवा. सो आम्ही आता माझ्या मागे बघू शकता इथे आहे रोज गार्डन, पण तिथे रोज नाही आहेत सध्या, फक्त त्याचे प्लांट्सच आहेत, फ्लावरिंग नाही आहे तिथे. सो त्यामुळे ते दाखवत नाही आहे तुम्हाला. बाकी ओव्हरऑल छान आहे इथे. असे अजून पण आहेत बँगलोरमध्ये गार्डन्स, पार्क्स जिथे तुम्ही विजिट करू शकता. बट त्यातल्या त्यात दिस वॉज द हायेस्ट रेकमेंड बाय गुगल इटसेल्फ. रेटिंग्स वगैरे रिव्ह्यूज त्याचे छान होते. बट मे बी थोडं सीझन वाईज इथे अजून गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसतील. सो ठीक आहे, आता बघू इथे पुढे काय जर दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो, नाही तर तुमच्याशी भेटतो डायरेक्ट आता इव्हिनिंगच्याच वेळी. तोपर्यंत बँगलोरमधला हा सगळ्यात लक्झुरियस मॉल आहे. जे बाकी मॉल्समध्ये जसे ब्रँड्स नसतील तसे लक्झुरियस ब्रँड इथे आहेत. सो बघूया, एक्सप्लोअर करूया मॉलमध्ये काय काय. तुम्हालाही दाखवतो, तुम्हाला इथून दाखवतो की कसा दिसतोय मॉल ते. सो आम्ही जस्ट मॉलमधून आलो. मॉलमध्ये असं जास्त काही मेजर तिकडे नव्हतं. इट वॉज जस्ट की सगळे लक्झुरियस ब्रँड्स होते. नॉर्मल मॉलसारखा तो मॉल नाही आहे की जिकडे तुम्हाला जास्त काय टाइम स्पेंड करण्यासारख्या गोष्टी असतील. हा पण एक ओपन स्पेस होती, पण तिकडे जस्ट एक तुम्ही बसू शकता, नॉर्मली काय खायचं तर खाऊ शकता असं होतं. आम्ही कॉफी वगैरे घेतली, दानिश पेस्ट्री खाली जी खायची होती ती. सो ती खाली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे आमच्या रूममध्ये. तर उद्या आम्हाला जायचं आहे मैसूरला. सो डेफिनेटली तिकडे प्लेसेस आहेत एक्सप्लोर करण्यासारखे. आता आम्ही हॉटेलला आल्यानंतर हॉटेलवाल्यांनी आमच्यासाठी एक छान असं इथे स्वीट पाठवलेलं आहे. इथे मस्त असं पेस्ट्रीसारखं दिसतंय. मध्ये एक पेढा आहे आणि खूप छान असं त्याला डेकोरेट केलेलं आहे. सो थँक्यू हायट सेंट्रिक बँगलोर फॉर दिस स्वीट जेस्चर. बाय बाय. इश्क च अजना सा चलन तेरे